नमस्कार, आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल. आजच्या ताज्या घडामोडी. सातारी गावामध्ये जलजीवन मिशनच्या कामामुळे रस्त्याची दुर्व्यवस्था. शासनाने लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशनचे काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये वॉटर टँक आणण्यात आलेले आहे. परंतु जे मुख्य रस्ते आहेत त्यांना फोडण्यात आले व जे चांगले रस्ते असून ते आज अत्यंत दुर्व्यवस्था झालेली आहे. आणि सातारी गावामध्ये अशाच प्रकारच्या समस्या इथे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आमचे प्रतिनिधी राजेश कदम यांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया. येथील सर्व महिला मंडळी या ठिकाणी जमलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लोक राहत असून कालच्या जलजीवनच्या कामामुळे या ठिकाणी हा रस्ता खोदण्यात आला आणि त्या रस्ता खोदल्यामुळे या ठिकाणी सर्व या वार्डातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी करिता त्रास होत आहे. अशा लहान मुलांना सुद्धा चिखलांनी जावं लागत आहे. परंतु याकडे स्थानिक प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. सरपंच सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देण्यास तयार नाही. या विभागाचे सोनी साहेब यांना फोनवरून संपर्क साधला असता ते फोन सुद्धा उचलण्यास तयार नाहीत. अशी या ठिकाणची दुरवस्था झालेली आहे. आणि आमच्या गावाला वार्ड क्रमांक 3ला हा 3मध्ये जाण्यासाठी हा मेन रस्ता असून या रस्त्याची पांदन रस्त्यासारखी अवस्था झालेली आहे. या ठिकाणी पाहूयात आमच्या या महिला मंडळींच्या प्रतिक्रिया. तुम्ही किती दिवसापासून राहता इथं? आम्हाला झाले 40 वर्ष. 40 वर्षापासून राहता. 40 वर्षापासून अशीच अवस्था आहे तुमची? असेच ग्रामसेवक किंवा सरपंच या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही.